हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.3 या प्रॅक्टिस सेटच्या पूर्वी तर काही कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या कन्सेप्ट्स आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण यूज करणार आहोत. तर पाहूया या काही कन्सेप्ट्स. तर यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आहे आर्क ऑफ अ सर्कल. तर सर्कलमध्ये आर्क हे काय असते, आर्क ऑफ अ सर्कल. तर या ठिकाणी बघा सेकंड या फिगरमध्ये फिगर 3.29 मध्ये सेकंड डिवाइड्स अ सर्कल इन टू पार्ट्स. तर या ठिकाणी हे जे ए बी आहे, ही जी लाईन ए बी आहे, तर हे सेकंड आहे या सर्कलला, कारण की हे सेकंड या सर्कलला दोन पॉईंटला या ठिकाणी टच करते. तर एनी वन ऑफ दिस टू पार्ट्स, तर या सेकंडनी या सर्कलचे दोन पार्ट्स केलेले आहेत, हा वरचा पार्ट आणि हा खालचा पार्ट. The common points of the circle and the secant constitute an arc of the circle. तर या ठिकाणी हा जो ए एक्स बी हा जो आर्क आहे, या सेकंडनी या सर्कलला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं, तर हा जो खालच्या साईडचा पार्ट आहे, तर या ठिकाणी हा पार्ट या सेकंडच्या अलीकडल्या खालच्या साईडला आहे, तर हा पार्ट याला आपण आर्क ऑफ अ सर्कल म्हणतो. तर या ठिकाणी दोन आर्क या ठिकाणी या सेकंडमुळं फॉर्म झालेले आहेत. या ठिकाणी हा जो आर्क आहे ए एक्स बी आणि दुसरा आर्क आहे ए वाय बी, तर या ठिकाणी हे दोन आर्क या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. तर हा जो छोटा आर्क आहे याला मायनर आर्क म्हणतात आणि हा जो मोठा आर्क आहे ज्यामध्ये हा सर्कलचा सेंटर येतो त्या आर्कला मेजर आर्क म्हणतात. तर या मायनर आर्क आणि मेजर आर्क या दोन्ही आर्कचं जर ॲडिशन केलं तर हे 360 डिग्री येते. तर या ठिकाणी बघा, इफ द सेंटर ऑफ अ सर्कल इज ऑन वन साइड ऑफ द सेकंड, तर या सेकंडच्या एका साईडला जर सर्कलचं सेंटर असेल, देन द आर्क ऑन द साइड ऑफ द सेंटर इज कॉल्ड मेजर आर्क. तर ज्या साईडला जे या सेकंडची जे ही वरची साईड आहे, तर हा जो आर्क आहे ए वाय बी यामध्ये हा सर्कलचा सेंटर येतो, त्यामुळं या आर्कला मेजर आर्क म्हणतात. आणि हा जो दुसरा आर्क आहे ए एक्स बी, तर या आर्कला मायनर आर्क म्हणतात. तर या दोन्ही आर्कचं ॲडिशन केल्यानंतर हे 360 डिग्री येते. तर या ठिकाणी बघा, आर्कला अशा प्रकारे लिहिलं जातं ए आर सी, आर्क ए वाय बी इज अ मायनर आर्क. तर हा मायनर आर्क आहे, आर्क ए वाय बी. त्यानंतर आर्क ए एक्स बी, हा जो ए एक्स बी आर्क आहे याला मायनर आर्क म्हणतात आणि ए वाय बी या आर्कला मेजर आर्क म्हणतात. तर या ठिकाणी आपण आर्क ऑफ अ सर्कल, त्यानंतर मेजर आर्क, मायनर आर्क हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता पाहूया आपण सेंट्रल अँगल म्हणजे काय. तर या ठिकाणी पहा, ही जी फिगर आहे 3.30 यामध्ये सेंट्रल अँगल या ठिकाणी अँगल ए ओ बी हा सेंट्रल अँगल आहे. तर वेन द वर्टेक्स ऑफ अन अँगल, तर एखाद्या अँगलचा जर वर्टेक्स हा इज द सेंटर ऑफ अ सर्कल, तर तो जर सर्कलचा सेंटर असेल, एखाद्या अँगलचा वर्टेक्स हा सर्कलचा सेंटर असेल, तर इट इज कॉल्ड सेंट्रल अँगल. तर त्या अँगलला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. इन फिगर 3.30 या फिगरमध्ये ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल, ओ या सर्कलचं सेंटर आहे. अँड अँगल ए ओ बी इज अ सेंट्रल अँगल. हा ए ओ बी हा सेंट्रल अँगल आहे. तर या सेंट्रल अँगलच्या मधला हा जो आर्क आहे ए पी बी हा सेंट्रल अँगल या ठिकाणी या सर्कलला दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. तर या सेंट्रल अँगल मधला हा जो आर्क आहे ए पी बी हा मायनर आर्क आहे आणि हा जो बाहेरचा आर्क आहे ए क्यू बी हा मेजर आर्क आहे. तर या ठिकाणी सेंट्रल अँगल सुद्धा सर्कलला दोन पार्टमध्ये डिवाइड करतो, मायनर आर्क आणि मेजर आर्कमध्ये. आता आपण पाहणार आहेत मेजर ऑफ अन आर्क. तर या ठिकाणी बघा, मेजर ऑफ अन आर्क. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल. तर हा जो मायनर आर्क आहे
या मायनर आर्कचं मेजरमेंट किती आहे, तर हा जो सेंट्रल अँगलचं मेजरमेंट असणार आहे, या थिटाची जी काय व्हॅल्यू असणार आहे तीच या मायनर आर्कची व्हॅल्यू असणार आहे. तर या ठिकाणी मेजर ऑफ मायनर आर्क, तर मायनर आर्कचं जे मेजरमेंट आहे ते इक्वल आहे कुणाला, तर मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. तर ह्याचं जे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहे त्याचं जे मेजरमेंट आहे तेच या आर्कचं मेजरमेंट आहे. इन फिगर 3.30 मेजर ऑफ सेंट्रल अँगल AOB इज थिटा. तर हा जो अँगल AOB आहे तर याचा हा अँगल आहे थिटा. तर या ठिकाणी हा जो मायनर आर्क आहे APB याचं पण मेजरमेंट आहे थिटा. तर मेजर ऑफ मायनर आर्क पहा या ठिकाणी मेजर ऑफ मायनर आर्क APB इज ऑल्सो थिटा. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे मेजर आर्कचं मेजरमेंट काय असणार. मग हा जो बाहेरचा मेजर आर्क आहे त्याचं मेजरमेंट कसं फाइंड करणार, तर 360 डिग्रीमधून या ठिकाणी मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क, हा जो मायनर आर्क आहे तो या 360 डिग्रीमधून मायनस करायचा, हा मेजर ऑफ मायनर आर्क. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेजर आर्क मिळतं. तर हा फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. मेजर आर्कचं मेजरमेंट फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. 360 डिग्रीमधून मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क मायनस करायचा. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मेजर ऑफ सेमी सर्कल आर्क, तर सेमी सर्कल आर्कचं मेजरमेंट, सेमी सर्कल आर्क म्हणजे कोणता, तर या ठिकाणी जर आपण या सर्कलच्या सेंटरमधून जर आपण एक ह्या ठिकाणी डायमीटर काढलं, या सेंटरमधून आपण या ठिकाणी एक कॉर्ड ड्रॉ केला, या सर्कलच्या सेंटरमधून आपण एक कॉर्ड किंवा हे डायमीटर ड्रॉ केलं, तर या ठिकाणी हा जो आर्क आहे हा किंवा हा, हे दोन्ही पण इक्वल आर्क्स आहेत, कारण की डायमीटर या सर्कलला बरोबर 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. तर त्यामुळं या ठिकाणी हे जे सेमी सर्कल फॉर्म झाला आहे, या ठिकाणी हा सेमी सर्कल, पूर्ण सर्कलचा हाफ सर्कल म्हणजे सेमी सर्कल, या सेमी सर्कलचं मेजरमेंट आहे 180 डिग्री. मेजर ऑफ, तर या ठिकाणी पहा, मेजर ऑफ अ सेमी सर्कल आर्क दॅट इज ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री आणि मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. कंप्लीट सर्कलचं मेजरमेंट हे 360 डिग्री असते. तर या ठिकाणी आपण मेजर ऑफ एन आर्क पाहिलं. त्यानंतर कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्कमध्ये या ठिकाणी बघा, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्कमध्ये या ठिकाणी 2 आर्क्स आर कॉन्ग्रुअंट. तर 2 आर्क आपण कॉन्ग्रुअंट म्हणू शकतो इफ देअर मेजर्स अँड रेडियाई आर इक्वल. तर त्यांचं जर मेजरमेंट त्या दोन्ही आर्कचं जर सारखं असेल आणि त्यांचे रेडियाई पण इक्वल असतील तर आपण या ठिकाणी 2 आर्क्स कॉन्ग्रुअंट म्हणू शकतो. 2 आर्क्स आर कॉन्ग्रुअंट इफ देअर मेजर्स अँड रेडियाई आर इक्वल. तर या ठिकाणी बघा या फिगरमध्ये आर्क DE, तर हा जो आर्क आहे DE, हा जो आर्क आहे D, हा आर्क अँड आर्क GF, तर हा आर्क GF. तर या दोन्ही आर्कचं मेजरमेंट हा 70 आहे, हा पण 70 आहे. त्यामुळं हा GF आर्क आणि DE आर्क या ठिकाणी हे कॉन्ग्रुअंट आहेत आणि इज रिटन इन द सिम्बॉल ॲज. तर सिम्बॉलिकली त्याला कसं लिहिलं जातं, तर आर्क DE पहा, आर्क DE कॉन्ग्रुअंट टू आर्क GF, अशा प्रकारे त्याला लिहिलं जाते. हे कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क. तर या ठिकाणी 2 आर्क कॉन्ग्रुअंट आपण कधी म्हणू शकतो, ज्यावेळेस त्यांचं मेजरमेंट सेम आहे आणि ते रेडियाई आहेत इक्वल, त्यांचे रेडियाई जे आहेत. तर या ठिकाणी पहा हा जो आर्क आहे DE, तर या ठिकाणी DC आणि EC हे दोन्ही रेडियस ऑफ सर्कल आहेत. तर या दोन्हीच्या मध्ये या ठिकाणी हा आर्क आहे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. तर या ठिकाणी आर्क्सचं मेजरमेंट याने आर्क्स जे आहेत त्यांचं जे मेजरमेंट आहे त्यांचं आपण या ठिकाणी ॲडिशन करू शकतो. तर ती एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. तर या ठिकाणी बघा, तर ही जी फिगर आहे 3.32, तर या फिगरमध्ये मेजर ऑफ आर्क ABC, तर हा जो आर्क आहे ABC आणि दुसरा आर्क
ॲड केला आहे बघा, यामध्ये ॲडिशन केलेलं आहे. दुसरा आर्क ॲड केला आहे सी डी आणि ई. तर या दोन्ही आर्कचं ॲडिशन काय आहे ते मेजर ऑफ आर्क ए सी. तर या दोन्ही आर्कचं ॲडिशन आहे मेजर ऑफ आर्क ए, त्यानंतर इथं सी आणि ई. तर ह्या ठिकाणी हे जे दोन आर्क आहेत ए बी सी हा आर्क आणि सी डी ई या दोन्ही आर्कचं ॲडिशन केल्यानंतर मेजर ऑफ आर्क ए सी ई मिळतो आपल्याला, ए सी ई. तर हे आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. आता आपण थेरम पाहणार आहेत. तर या थेरममध्ये पहा, थेरम द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स. तर या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आर्क या ठिकाणी पहा कॉर्ड ए सी अँड कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड डी ई. तर हा ए सी जो या ठिकाणी ए सी हा जो ए सी कॉर्ड आहे आणि कॉर्ड डी ई, तर हे दोन्ही कॉर्ड एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. तर या ठिकाणी ह्यांचे जे करस्पॉन्डिंग आर्क आहेत या दोन्ही कॉर्डचे, सॉरी हे जे या ठिकाणी बघा हे दोन आर्क या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. पहा, आर्क इन अ सर्कल विथ सेंटर बी, हा सर्कल आहे ज्यामध्ये हा सेंटर बी आहे. आर्क ए पी सी हा आर्क या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे आर्क डी क्यू ईला. तर हे दोन्ही आर्क आहेत. तर या दोन्ही आर्कचे जे करस्पॉन्डिंग कॉर्ड आहेत, तर हा डी आणि हा ए सी, तर हे दोन्ही आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे हे करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतात. तर कॉर्ड ए सी कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड डी ई. तर या थेरमनुसार जर हे दोन आर्क जर या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स म्हणजे हा ए सी आणि हा डी ई, तर हे दोन्ही कॉर्ड्स पण या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतात या थेरमनुसार. त्यानंतर नेक्स्ट थेरम, या थेरममध्ये करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. तर या ठिकाणी कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स दिलेले आहेत. कॉर्ड पी क्यू, हा कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रुएंट आहे कॉर्ड आर एसला. हे दोन्ही कॉर्ड या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत. तर या ठिकाणी कॉर्ड पी क्यू तर ह्यांचं हे जे दोन्ही कॉर्ड आहेत त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क, तर हे कॉर्ड पी क्यूचं करस्पॉन्डिंग आर्क आहे पी एम क्यू. तर हा आर्क पी एम क्यू हा कॉन्ग्रुएंट आहे कॉर्ड आर एसचं करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे, तर आर एसचं करस्पॉन्डिंग आर्क आहे हा, तर याचं नाव आहे आर एन एस. तर हे आर्कला आपण आर एन एस. तर या ठिकाणी हा जो आर्क आहे पी एम क्यू हा आर्क कॉन्ग्रुएंट आहे आर्क आर एन एसला. या ठिकाणी हे दोन्ही पण आर्क या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत, कारण की या ठिकाणी हे दोन्ही कॉर्ड एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. तर हे दोन्ही थेरम हे एकमेकांचे अपोजिट आहेत. तर या पहिल्या थेरममध्ये या ठिकाणी दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट दिलते, त्यांचं करस्पॉन्डिंग कॉर्ड सेम होते, कॉन्ग्रुएंट होते. तर या सेकंड थेरममध्ये या ठिकाणी दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट दिलेत, त्यानुसार या ठिकाणी त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रुएंट आहेत. या दोन्ही थेरममध्ये पहा या ठिकाणी कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट दिलते, इथं आर्क्स कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. पहिले इथं आर्क्स कॉन्ग्रुएंट दिलते, इथं कॉर्ड कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. त्यानंतर हे आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत. तर या ठिकाणी त्यांचे करस्पॉन्डिंग हे कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट होते, तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन्ही थेरम एकमेकांचे ऑपोजिट आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व कन्सेप्ट्स आपण या प्रॅक्टिस सेट या ठिकाणी काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर हे काय सॉल्व्ड एक्झाम्पल या ठिकाणी हे सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे रिमेंबर दिस हे सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर हे नोटबुकमध्ये तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. हे सर्व पॉईंट्स इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. हे सर्व पॉईंट्स तुमच्या लक्षात तर ठेवायचेच आहेत, तर नोटबुकमध्ये पण लिहून घ्यायचे आहेत. तर आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3
क्वेश्चन नंबर 1 इन फिगर 3.37 या फिगरमध्ये पॉईंट GDEF आर कोनसायक्लिक पॉईंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. तर या फिगरमध्ये या ठिकाणी हे जे पॉईंट्स दिलेले आहेत GDEF हे सर्व पॉईंट्स या ठिकाणी कोनसायक्लिक आहेत, या सर्कलवर आहेत विथ सेंटर C. या सर्कलचं सेंटर आहे C. अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री. अँगल ECF तर हा जो अँगल आहे हा 70 डिग्री आहे. मेजर ऑफ आर्क DGF तर DGF हा जो आर्क आहे या आर्कचं मेजरमेंट आहे 200 डिग्री. तर हा जो आर्क आहे तो आहे, याचं मेजरमेंट आहे 200 डिग्री. फाइंड मेजर ऑफ आर्क DE. तर हा जो DE आर्क आहे याचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. आणि मेजर ऑफ आर्क DEF तर DEF आणि DE या दोन्ही आर्कचं मेजरमेंट या क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सोल्युशनला सुरुवात करूया. तर या क्वेश्चनमध्ये पहा, हा जो अँगल आहे ECF हा 70 डिग्री आहे, त्यामुळं हा जो आर्क आहे EF हा सुद्धा 70 डिग्रीच येणार आहे. कारण की या ठिकाणी आर्कचं मेजरमेंट हे इक्वल टू सेंट्रल अँगल आहे. हा ECF सेंट्रल अँगल आहे, त्यामुळे या ठिकाणी मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ECF. रिझन आहे डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. तर या ठिकाणी हा आर्क या अँगलला इक्वल आहे डेफिनेशन मेजर ऑफ आर्कनुसार. तर त्यामुळं या ठिकाणी मेजर ऑफ आर्क आहे, मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू, तर मेजर ऑफ अँगल ECF आहे 70 डिग्री, त्यामुळं हा आर्क आहे 70 डिग्री. आता या ठिकाणी DE हा जो आर्क आहे आणि DGF तर या ठिकाणी हे जे दोन आर्क आहे या दोन्ही आर्कचं ॲडिशन प्लस आर्क या ठिकाणी पहा, या सर्कलमध्ये या ठिकाणी DE हा जो आर्क आहे प्लस DGF हा दुसरा आर्क आणि हा तिसरा आर्क EF. तर हे या ठिकाणी हे तिन्ही आर्कचं जर ॲडिशन केलं तर या ठिकाणी हा सर्कल फॉर्म होतो. या तिन्ही आर्कचं ॲडिशन किंवा मेजर ऑफ सर्कल हे 360 डिग्री असते. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क DGF प्लस DE DGF आणि EF प्लस मेजर ऑफ आर्क EF या ठिकाणी तिन्ही आर्कचं ॲडिशन हे इक्वल टू 360 डिग्री आहे. 60 degrees is equivalent to 1. तर या ठिकाणी तिन्ही आर्कचं ॲडिशन या ठिकाणी 360 डिग्री आहे. याचं मागचं रिझन आहे या ठिकाणी मेजर ऑफ सर्कल, मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. तर या ठिकाणी तिन्ही आर्कचं ॲडिशन हे इक्वल टू 360 डिग्री असते, कारण की मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. तर आपण आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार आहे. तर मेजर ऑफ आर्क DE तर DE हा जो आर्क आहे
त्याचं मेजरमेंट या ठिकाणी आपल्याला माहीत नाही आहे, तर हे ॲज इट इज लिहायचं आहे. मेजर ऑफ आर्क DE, त्यानंतर प्लस मेजर ऑफ आर्क DGF. तर हा जो आर्क आहे मेजर ऑफ आर्क DGF हे 200 डिग्री आहे. तर या ठिकाणी 200 डिग्री या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. त्यानंतर मेजर ऑफ आर्क EF, तर मेजर ऑफ आर्क EF आहे 70 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. Therefore measure of arc DE is equal to 360 डिग्री. तर या ठिकाणी हे 200 प्लस 200 प्लस 70 हे दोन्ही पण या ठिकाणी राईट साईडला आल्यानंतर -200 आणि -70 डिग्री. तर या ठिकाणी 360 डिग्री -200 -70 हे येते -270 डिग्री. या दोन्हीचं सबट्रॅक्शन झाल्यानंतर हे येते 90 डिग्री. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 90 डिग्री. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DE या ठिकाणी 90 डिग्री आहे. आणि आता आपण मेजर ऑफ आर्क DEF हे आपण आता फाइंड करणार आहे. तर मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू, तर DEF आर्क म्हणजेच आर्क DE प्लस EF. तर मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. तर या मागचं रिजन आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DE आहे 90 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ आर्क EF आहे 70 डिग्री. या दोन्ही अँगलचं ॲडिशन आहे 160 डिग्री. तर या ठिकाणी तर हा जो आर्क आहे मेजर ऑफ आर्क DEF तो आहे 160 डिग्री. तर या क्वेश्चनमध्ये आपण दोन आर्कचं मेजरमेंट या ठिकाणी आपण फाइंड केलेलं आहे. तर हे आहे क्वेश्चन नंबर 1 याचं पूर्ण सोल्युशन. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. प्रॅक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर 2. इन फिगर 3.38 या फिगरमध्ये ट्रायंगल QRS, हा जो ट्रायंगल आहे QRS, हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. प्रूव्ह दॅट आर्क RES, या ठिकाणी आर्क RES कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवायचं आहे आर्क QS कॉन्ग्रुएंट टू आर्क QR. या ठिकाणी हे जे तिन्ही आर्क आहेत RES, त्यानंतर QS आणि QR, या ठिकाणी हे तिन्ही आर्क या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आणि त्यानंतर मेजर ऑफ आर्क QRS या आर्कचं मेजरमेंट या ठिकाणी आपल्याला QRS हे इक्वल टू 240 डिग्री हे एक आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. तर हे दोन क्वेश्चन्स या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. तर यामध्ये पहिलं क्वेश्चन आपण प्रूव्ह करूया. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे तिन्ही आर्क या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. तर हा जो दिलेला ट्रायंगल आहे ट्रायंगल QRS हा इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल.
QRS हा ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तर हे क्वेश्चनमध्येच आपल्याला गिवन आहे. तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल, तर इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळं ह्याच्या जे साईड्स आहेत ते पण या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत. तर या ठिकाणी सेगमेंट RES congruent to segment QS congruent to segment QR. या ठिकाणी या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत, कारण की या सर्व साइड्स आहेत साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. तर या ठिकाणी या तिन्ही साइड्स या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत. तर आपण हे तिन्ही पण कॉर्ड या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आपण म्हणू शकतो. या सर्कलचे हे तिन्ही कॉर्ड आहेत आणि प्लस या ट्रायंगलचे ह्या साइड्स पण आहेत. तर या ठिकाणी करस्पॉन्डिंग त्यांचे जे आर्क आहेत या कॉर्डचे, तर ते सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी पहा, हे जे कॉर्ड्स आहेत किंवा सेगमेंट्स आहेत हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. तर त्यांचे जे करस्पॉन्डिंग आर्क आहेत, फॉर एक्झाम्पल सेगमेंट RS, तर हा जो कॉर्ड आहे किंवा हा जो सेगमेंट आहे त्याचा करस्पॉन्डिंग आर्क RES हा कॉन्ग्रुएंट आहे. आर्क या सेगमेंट QS चा करस्पॉन्डिंग आर्क आहे QS हा कॉन्ग्रुएंट आहे आर्क QR ला, कारण की हा QR जो कॉर्ड आहे त्याचा करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे. त्यामुळं या ठिकाणी हे तिन्ही पण आर्क हे या ठिकाणी एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. तर याचं रिझन आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. तर या ठिकाणी करस्पॉन्डिंग आर्क्स of congruent chords. या ठिकाणी करस्पॉन्डिंग आर्क्स जे आहेत या कॉन्ग्रुएंट कॉर्डचे ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. तर करस्पॉन्डिंग आर्क्स हे जे करस्पॉन्डिंग आर्क आहेत या कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सचे या सर्कलच्या, तर ते सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी हे तिन्ही पण आर्क्स या ठिकाणी आपण कॉन्ग्रुएंट दाखवले आहेत. तर या फर्स्ट क्वेश्चनमध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. तर हे जे सेगमेंट RS आहे, तर याला आपण कॉर्ड ही म्हणू शकतो, कॉर्ड RS. त्यानंतर सेगमेंट QS म्हणजे कॉर्ड QS आणि त्यानंतर कॉर्ड QR. तर हे तिन्ही कॉर्ड एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा या ठिकाणी एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर आता आपल्याला हे जे सेकंड आहे ते प्रूव्ह करायचं आहे. तर या ठिकाणी सेकंडमध्ये मेजर ऑफ आर्क RES प्लस मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क QR. या ठिकाणी या तिन्ही आर्कचं ॲडिशन हे इक्वल टू 360 डिग्री आहे. मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. या ठिकाणी मेजर ऑफ आर्क
तर या तिन्ही आर्कचं ॲडिशन जे आहे ते इक्वल टू 360 डिग्री आहे, कारण की मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. तर हे तिन्ही आर्क एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, हे आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आर्क आर एसला आपण आर्क क्यू आर लिहू शकतो. त्यानंतर मेजर ऑफ आर्क क्यू एसला आपण क्यू आर लिहू शकतो प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू 360 डिग्री. तर या ठिकाणी आर्क आर एसला मी आर्क क्यू आर नी रिप्लेस केलेला आहे. त्यानंतर आर्क क्यू एसला पण आर्क क्यू आरनी रिप्लेस केलेला आहे, कारण की इक्वेशन 1 मध्ये आपण या ठिकाणी तिन्ही आर्क एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवते. तर फ्रॉम 1, तर या ठिकाणी तिन्ही आर्कचं ॲडिशन, या ठिकाणी तिन्ही आर्क सेम आहे. तर मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर, तर याला आपण असं लिहू शकतो 3 इंटू मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू 360 डिग्री. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन 3. तर 360 का 3 डिवाइड 3 1 जा 3 1 जा 3 2 जा 0. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क क्यू आर हे आहे 120 डिग्री. तर क्यू आरचं मेजरमेंट या ठिकाणी 120 डिग्री आलेलं आहे. तर आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला मेजर ऑफ आर्क क्यू आर एस हे 240 डिग्री दाखवायचं आहे. मेजर ऑफ अँगल, मेजर ऑफ आर्क क्यू आर एस हे 240 डिग्री दाखवायचं आहे. पण मेजर ऑफ आर्क क्यू आर एस या ठिकाणी हा जो आर्क आहे क्यू आर एस, या ठिकाणी दोन्ही आर्कचं ॲडिशन केल्यानंतर हा आर्क या ठिकाणी फॉर्म होतो. तर मेजर ऑफ आर्क क्यू आर एस म्हणजेच मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क आर एस, या दोन्ही आर्कचं ॲडिशन केल्यानंतर हा आर्क या ठिकाणी फॉर्म होतो. तर हे या मागचं रिझन आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. या ठिकाणी मेजर ऑफ आर्क क्यू आर एस याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला मेजर ऑफ आर्क क्यू आर या ठिकाणी माहिती 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क आर एस. तर आर एस हा जो आर्क आहे हा कॉन्ग्रुएंट आहे मेजर ऑफ आर्क क्यू आर. तर मी या मेजर ऑफ आर्क आर एसच्या ठिकाणी मी या ठिकाणी मेजर ऑफ आर्क क्यू आर हे लिहिणार आहे. तर या ठिकाणी 2 इंटू, या दोन्ही आर्क सेम आहेत त्यामुळं 2 इंटू मेजर ऑफ आर्क क्यू आर. तर 2 इंटू मेजर ऑफ आर्क क्यू आर आहे 120 डिग्री. तर 2 इंटू 120 डिग्री हे आहे 240 डिग्री. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क क्यू आर एस इज इक्वल टू 240 डिग्री. तर याचं रिझन आहे फ्रॉम 1, कारण की या ठिकाणी मी मेजर ऑफ आर्क आर एस इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू आर लिहिलेलं आहे. तर या मागचं रिझन आहे मेजर ऑफ आर्क क्यू आर आर एस इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू आर फ्रॉम 1, कारण की या ठिकाणी आर्क आर एस हा कॉन्ग्रुएंट आहे आर्क क्यू आरला, त्यामुळे या दोन्हीचं मेजरमेंट सेम आहे. म्हणून मेजर ऑफ आर्क आर एस इज
च्या ठिकाणी मी रिप्लेस केलेला आहे मेजर ऑफ आर्क क्यू आर, आणि त्यामुळे हे दोन्ही पण क्यू आर आहेत. दोन्हीचं ॲडिशन केल्यानंतर ट्वाईस मेजर ऑफ आर्क क्यू आर, 2 इंटू मेजर ऑफ आर्क क्यू आर आहे 120, तर 240 डिग्री. तर हे आपण सेकंड नाही या क्वेश्चनमधला मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल 240 डिग्री हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे, आणि हे फर्स्टमध्ये या ठिकाणी हे प्रूव्ह केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2चं या ठिकाणी कंप्लीट सोल्युशन या ठिकाणी मी दिलेलं आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन फिगर 3.39 या फिगरमध्ये कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. तर हा जो कॉर्ड ए बी आहे हा कॉन्ग्रुएंट आहे कॉर्ड सी डीला. प्रूव्ह दॅट आर्क ए सी कॉन्ग्रुएंट टू आर्क बी डी. तर या ठिकाणी हा जो आर्क आहे ए सी हा कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे आर्क बी डीला. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला गिवन काय आहे, तर कॉर्ड ए बी हा कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे कॉर्ड सी डीला. हे गिवन आहे. त्यानंतर हे जे कॉर्ड आहेत ए बी आणि सी डी यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत. आर्क ए बी कॉन्ग्रुएंट टू आर्क सी डी, कारण की या ठिकाणी करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ congruent chords of a circle are congruent. Corresponding arcs of congruent chords of a circle are congruent. तर हे जे करस्पॉन्डिंग आर्क असतात या कॉन्ग्रुएंट कॉर्डचे ते सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतात. तर या ठिकाणी आर्क ए बी कॉन्ग्रुएंट टू आर्क सी डी. तर हे आपल्याला या ठिकाणी कंडिशन मिळाली आहे. तर आर्क ए सी आणि सी बी किंवा बी सी, तर या ठिकाणी आर्क ए बी म्हणजेच हा जो आर्क ए बी आहे त्याला आपण असं या ठिकाणी लिहू शकतो, आर्क या ठिकाणी हा जो आर्क आहे ए बी त्याला आपण आर्क ए सी प्लस आर्क सी बी. तर या दोन्ही आर्कचं ॲडिशन इक्वल टू आर्क ए बी आहे. आर्क ए बी म्हणजेच आर्क ए सी प्लस आर्क सी बी इज इक्वल टू आर्क सी डी. आर्क सी डी म्हणजेच आर्क सी बी प्लस आर्क बी डी. त्याचं रिझन आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. तर या ठिकाणी पहा, या दोन्ही साईडला या ठिकाणी आर्क सी बी आणि आर्क सी बी हे दोन्ही कॅन्सल होतं. तर या ठिकाणी आर्क ए सी कॉन्ग्रुएंट टू आर्क बी डी. तर या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनमध्ये आर्क ए सी कॉन्ग्रुएंट टू आर्क बी डी हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर आपण या ठिकाणी हे प्रूव्ह केलेलं आहे. हेन्स प्रूव्ड. तर या ठिकाणी आपण करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट ही कन्सेप्टचा यूज करून आपण या ठिकाणी हे प्रूव्ह केलेलं आहे. तर क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये क्वेश्चन नंबर 3चं पण या ठिकाणी पूर्ण सोल्युशन मी या ठिकाणी एक्सप्लेन आणि लिहून दिलेलं आहे. तर या प्रॅक्टिस सेट 3.3 यामध्ये फक्त 3 क्वेश्चन होते. तेही सर्व क्वेश्चन्स या ठिकाणी सिंपल होते. तर ही प्रॅक्टिस सेट या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे.
थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.